नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहूयात. काँग्रेस आणि ठाकरे गटातील सीएम चेहऱ्याच्या वादावर केंद्रीय नेतृत्वाची आता मध्यस्थी पाहायला मिळते. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वानं राज्यातील नेत्यांचे कान टोचले. नाना पटोलेंनी काल पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेतली. यावेळेला वरिष्ठांसोबत बैठक झाली. आपलंच सरकार येईल, फक्त मुख्यमंत्री ठरवणं बाकी, असा घटक पक्षातील नेत्यांनी समज केलाय. नेत्यांमधील हा अति आत्मविश्वास घात करू शकेल, काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाचं हे मत आहे. राज्यातील काँग्रेस नेत्यांना नेतृत्वाकडून सबुरीचा सल्ला देण्यात आला आहे. आपलंच सरकार सत्तेमध्ये येणार, फक्त मुख्यमंत्री ठरवणं बाकी, असा समज घटक पक्षातील नेत्यांचा. नेत्यांमधील हा अति आत्मविश्वास घात करू शकेल. अति आत्मविश्वास आणि वादग्रस्त विधानांमुळे आघाडीमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. महाविकास आघाडीसाठी राज्यामध्ये अनुकूल परिस्थिती. वाद निर्माण करण्यापेक्षा जमिनीवर पाय ठेवून काम करा. उमेदवारांची निवड करताना इतर जातींवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या. तर संजय राऊत आज दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. संजय राऊत दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत भेट घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. संजय राऊत काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत जागावाटपाबाबत चर्चा करतील. मित्रपक्षांचं मजबूतीनं काम करण्याच्या अमित शहांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना आहेत. आपणच घड्याळ धनुष्यबाणाला हरवलं तर कोण जिंकेल, असं शहा यांनी म्हटलंय. कोल्हापुरात अमित शहांकडून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. महाराष्ट्रामध्ये लोकसभेत अपेक्षित यश न मिळाल्यानं कार्यकर्ते थोडे उदास झालेत. आता विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप मित्रपक्षांचं सरकार आणायचं हा संकल्प करा. आपणच घड्याळ आणि धनुष्यबाणाला हरवलं तर जिंकणार कोण. महाराष्ट्रामध्ये भाजपचं पूर्ण बहुमत आणायचं असेल तर विरोधकांची मुळच कमकुवत करा. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या बूथ लेव्हलच्या कार्यकर्त्यांना भाजपशी जोडा. तुम्हाला वाटत असेल बाहेरच्या लोकांना घेतलं तर आपलं स्थान कमी होईल, पण असं होणार नाही. गेली 10-15 वर्ष भाजपशी जोडले गेलेल्या पदाधिकाऱ्यांना भाजपनं काही दिलं नाही. राहुल गांधींनी समजून घ्यावं, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या मिळून जेवढ्या खासदार तेवढे भाजपचे आहेत. राहुल बाबांनी लक्षात ठेवावं की आयुष्यातील हे सर्वात मोठं यश आहे. यापुढे भाजप अशी संधी देणार नाही. राहुल गांधींनी कितीही विरोध केला तरी आम्ही वक्फ बोर्डाचा कायदा आणणार म्हणजे आणणारच. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. विविध 11 प्रकल्पांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. शिवाजीनगर ते स्वारगेट भुयारी मेट्रोचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भुयारी मेट्रोतून मोदी प्रवास करतील. स्वारगेट ते कात्रज नव्या मेट्रो मार्गाचं सुद्धा भूमिपूजन होणार आहे. संध्याकाळी एसपी कॉलेजच्या मैदानावर मोदींची सभा होणार आहे. प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. प्रदीप, पावसाचा सावट आणि त्याच्यामध्ये आज पंतप्रधान मोदी हे पुणे दौऱ्यावर येत आहेत. कशा पद्धतीनं तयारी करण्यात आलेली आहे कार्यक्रमाची? वृषाला अगदी बरोबर आहे. खरं तर पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, त्यामुळे मोदींच्या दौऱ्यावरती पावसाचं तर सावट आहेच. मात्र दुसऱ्या बाजूला आज सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं उद्घाटन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडते. जवळपास 11 प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन जे आहे ते पुण्यातून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. मात्र ज्या ठिकाणाहून खरं तर भुयारी मेट्रो मार्ग सुरू होणार आहे तो म्हणजे सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट. आपण पाहतोय की सिव्हिल कोर्ट स्थानकाला आकर्षक अशी फुलांची सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे. 5:35 ज्यावेळेस पंतप्रधानांचं पुणे विमानतळावरती आगमन होईल त्यावेळेस पंतप्रधान याच ठिकाणी सुरुवातीला सिव्हिल कोर्ट स्थानकावरती येतील. तिथून ते खरं तर मेट्रोनं स्वारगेट पर्यंतचा प्रवास जो आहे तो सुद्धा करणार आहेत. आणि आपण पाहतोय की त्याची सगळी तयारी जी आहे ते आपल्याला सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकामध्ये पाहायला मिळते. पंतप्रधानांच्या हस्ते आज ज्या मोठ्या मार्गाचं उद्घाटन होते म्हणजे भुयारी मार्ग असणार आहे तो म्हणजे स्वारगेट मंडई
कसबा पेठ ही 3 स्थानकं जी आहेत ती खरं तर या संपूर्ण मेट्रो मार्गामध्ये असणार आहे. जवळपास 3.34 किलोमीटरचा हा मार्ग असणार आहे आणि आपण पाहतोय की ऑनलाईन पद्धतीची मशीन जी आहे ती सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. पंतप्रधान ज्यावेळेस या ठिकाणी उद्घाटन करतील त्यावेळेस ऑनलाईन पद्धतीनं तिकीट जे आहे ते या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्यामुळे स्वतःहून सुद्धा आपल्याला या ठिकाणी तिकीट जे आहे ते काढता येणार आहे. अशा पद्धतीची सगळी व्यवस्था या ठिकाणी पाहायला मिळते. आज खरं तर पंतप्रधानांचा दौरा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आज जरी मेट्रो मार्गाचं उद्घाटन होत असलं तरी सुद्धा एक महायुतीचं शक्ती प्रदर्शन जे आहे ते खरं तर मोदींच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आज मोदी खरं तर महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काय बोलतात हे फार महत्त्वाचं असणार आहे. मात्र मोदींच्या दौऱ्याची तयारी जी आहे पाहायला मिळते. वृषाली, धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पुढच्या बातमीकडे वळूयात. बातमी आहे अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणासंदर्भातली. गोळीबाराच्या घटनेवर दोन्ही बाजूने एफआयआर का दाखल झाली नाहीत असा सवाल हायकोर्टानं सरकारी वकिलांना विचारलाय. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी काल मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडली. गोळीबाराच्या घटनेनंतर दोन्ही बाजूने एफआयआर का झाले नाहीत ते अपेक्षित होते. जर मृत अक्षय शिंदेवर गुन्हा दाखल झाला तर अक्षय शिंदेच्या वडिलांच्या तक्रारीनुसार पोलिसांवर गुन्हा का नाही असा सवाल हायकोर्टानं केलाय. पुढील सुनावणीमध्ये पुन्हा हा मुद्दा मांडला जाण्याची शक्यता आहे. 3 ऑक्टोबरला पुढची सुनावणी होणार आहे. अक्षयच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. हायकोर्टानं सरकारला सूचना दिल्यावर पोलिसांनी स्थानिक प्रशासनासोबत चर्चा जी आहे ती सध्या सुरू आहे. महत्वाची बातमी आपण पाहताय. कुटुंबियांकडून अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्याचा आता निर्णय घेण्यात आलेला आहे. कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील. कृष्णा, वृषाली, आपण पाहतोय की अक्षय शिंदेचा कथित एन्काउंटर झाल्यापासून आज जवळपास 4 दिवस उलटलेले आहेत. मात्र अजून सुद्धा त्याच्या मृतदेहावरती अंतिम संस्कार जे आहेत ते झालेले नाही आहेत. काल हायकोर्टामध्ये या संदर्भात सुनावणी होती आणि हायकोर्टातल्या सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी पोलिसांच्या भूमिकेवरती अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. प्राथमिकदृष्ट्या हा एन्काउंटर वाटत नाही, एन्काउंटरची व्याख्या वेगळी असते असा स्पष्ट निष्कर्ष जो आहे तो हायकोर्टाने केलेला आहे आणि अनेक प्रश्नांची उत्तरं पोलिसांच्या वतीनं मागण्यात आलेली आहेत. तर दुसरीकडे त्याच्या मृतदेहावरती अंत्यसंस्कार करण्यासाठी जागेचा शोध जो आहे तो आता सुरू आहे, कारण कुटुंबियांनी असं दावा केलेला होता की आम्हाला अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करायचा आहे, मात्र पुरेशी किंवा जागा जी आहे ती उपलब्ध होत नाही आणि त्यानुसार हायकोर्टानं सूचना राज्य सरकारला दिल्यानंतर आता बदलापूर आणि डोंबिवली परिसरामध्ये स्थानिक प्रशासनाशी पोलीस चर्चा करतायत आणि आज किंवा उद्या ही चर्चा पूर्ण झाल्यानंतर अक्षय शिंदेच्या मृतदेहावरती अंत्यसंस्कार केले जातील. मात्र कालच्या सुनावणी दरम्यान पोलिसांवरती का गुन्हा दाखल केला नाही? जर अक्षय शिंदेच्या वडिलांचा पोलिसांवरती आरोप आहे तर पहिल्यांदा या सगळ्या गोळीबारामध्ये अक्षय शिंदेवरती ज्या गोळीबाराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यानुसारच अक्षय शिंदेच्या वडिलांच्या तक्रारीनुसार संबंधित पोलिसांवरती का गुन्हा दाखल नाही असा सुद्धा सवाल हायकोर्टाने विचारलेला होता. शिवाय 3 ऑक्टोबरला जी पुढची सुनावणी आहे त्या सुनावणी दरम्यान पोलिसांची सीडीआर असतील किंवा बंदुकीचं जे काही फॉरेन्सिक रिपोर्ट असतील, पॉईंट ब्लॅकनं जी गोळी झाडण्यात आलेली आहे ती का झाडण्यात आली, एवढ्या जवळून गोळी झाडण्याची गरजच नेमकी काय होती आणि हातावर किंवा पायावरती गोळी झाडण्याच्या ऐवजी किंवा त्याला ओव्हरपॉवर म्हणजेच त्याला थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांच्या वतीनं का केला नाही, असे अनेक प्रश्न जे आहेत त्या हायकोर्टाच्या वतीनं विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा पोलिसांना आणि राज्य सरकारला कोर्टामध्ये द्यावी लागणार आहेत. मात्र आज किंवा उद्या अक्षय शिंदेवरती अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे. जागा उपलब्ध झाल्यानंतर ही प्रक्रिया पार पडेल. नक्कीच. धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पोलीस आणि सरकारने केलेल्या एन्काउंटरचं जाहीर समर्थन असं म्हटलेलं आहे सुर्वेंनी. अक्षय शिंदेचं एन्काउंटर सरकारचं अभिनंदन असं प्रकाश सुर्वे यांनी म्हटलेलं आहे. शिंदेगडाचे आमदार प्रकाश सुर्वेंकडून एन्काउंटरचं समर्थन करण्यात आलेलं आहे. महत्वाची बातमी आपण पाहताय. विरोधकांनीही टीकेपेक्षा एन्काउंटरचं समर्थन करायला हवं असं सुर्वेंचं म्हणणं आहे. नराधम 2 चिमुकल्यावर नराधमाने अत्याचार केलाय. पोलिसांनी जे केलेलं आहे, आमच्या सरकारने जे काम केलंय त्याचं मी अगदी जाहीर त्यांचं समर्थन करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी हे केलेलं चांगलं काम आहे. पहिलं जेव्हा हेच लोक होते तेव्हा त्यांना संविधान आठवलं नव्हतं, तेव्हा त्याला फाशी द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या ओढत होते. चांगली सजा झाली पाहिजे, त्याच्या बाजूने यांनी बोलायला पाहिजे होतं. त्याची बाजू घेऊन त्याची बोलतात त्याला कसं काय मारलं म्हणून. धन्य आहेत ते लोक. म्हणजे स्त्रियांवर अत्याचार व्हावे ही यांची भूमिका आहे का? पुढच्या बातमीकडे वळूयात. मुंबईतील परिस्थिती आता पूर्वपदावर येते. हवामान खात्याकडून आज मुंबईला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. खबरदारीसाठी प्रशासनाकडून शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ठाणे, पालघर, पुणे, पिंपरी चिंचवडमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईमध्ये काल पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात. रात्रीपासून मुंबईमध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे, त्यामुळे मुंबईमधील
रस्ते वाहतूक जी आहे ती सध्या सुरळीत असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। परंतु काल दुपारपासून मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली होती, त्यामुळे काल मुंबईतलं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। काल मुंबईमधल्या पूर्व द्रुतगती मार्ग असेल, पश्चिम द्रुतगती मार्ग असेल आणि त्याचसोबतच JVLR फ्रीवे या सगळ्याच या मार्गांवरची वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात काल रात्री आपल्याला पाहायला मिळाली। त्यामुळे जे मुंबईकर चाकरमानी जे आहेत ते आपल्या घराकडे निघालेले होते, त्यांना मोठ्या मनस्ताप जो आहे तो काल रात्री झेलावा लागलेला होता। परंतु काल रात्रीपासून मुंबईमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे, त्यामुळे सध्या मुंबईमधील रस्ते वाहतूक जी आहे ती सुरळीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या आपण पूर्व द्रुतगती मार्गावरती आहोत आणि ही पूर्व द्रुतगती मार्गाची सध्याची सायन परिसरातली ही दृश्य आपण सध्या पाहू शकतो की वाहतूक कोंडी कुठेही नाहीये आणि रस्ते वाहतूक जी आहे ती सध्या सुरळीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याचसोबतच आज मुंबईला हवामान विभागाकडून रेड अलर्ट जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे। कमलेश डोंगरेसह अक्षय मंकणी, TVN मराठी, मुंबई। तर मध्य रेल्वेची सेवा आज पुन्हा विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। कालच्या पावसामुळे मध्य रेल्वेवर परिणाम झालेला आहे। कल्याणहून CSMT कडे येणाऱ्या रेल्वे गाड्या या 20 मिनिटं उशिरानं धावतायत। कल्याणचं अंबरनाथ बदलापूर स्थानकामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मुसळधार पावसाचा फटका अजूनही मध्य रेल्वेला पडताना दिसून येत आहे। मी सध्या उभा आहे अंबरनाथ रेल्वे स्थानकावरती आणि आपण पाहू शकता या ठिकाणी जे आहेत जी मध्य रेल्वे जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। काल काही स्थानकांवरती मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने मध्य रेल्वे पूर्णपणे विस्कळीत झालेली होती। मात्र आज पहाटे लांब पल्ल्याच्या गाड्या असतील किंवा धीम्या गतीच्या गाड्या असतील, या सगळ्या गाड्यांमुळे मध्य रेल्वेला पुन्हा एकदा फटका बसलेला आहे। धीम्या गतीच्या गाड्या ज्या आहेत ते 5 ते 10 मिनिटं उशिराने सुरू आहेत, तर जलद गतीच्या गाड्या ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या येत असल्यामुळे एकंदरीत जलद गतीवरनं जाणाऱ्या ज्या जलद मार्गावरनं जाणाऱ्या ज्या जलद गतीच्या गाड्या आहेत त्या 10 ते 15 मिनिटं उशिरा आहेत, तर AC लोकल ट्रेन जे आहेत ते 20 मिनिटं उशिराने धावत आहेत। एकंदरीत पहाटेच्या वेळेला कामाला जाणाऱ्या चाकरमान्याचे या ठिकाणी मोठे हाल होत असून अनेक स्टेशनवरती मोठ्या प्रमाणाची गर्दी जी आहे या प्रवाशांची व चाकरमान्याची दिसून येत आहेत। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TVN मराठी, अंबरनाथ।